दिवाळीसाठी कंदील घेतला की नाही? दिवाळीची लगबग शॉपिंग सुरू झालेली आहे. आणि आज मला धपाटे करायचे होते कद्दूचे, म्हणून कद्दू किसून घेतला. सर्व पिठं मिक्स केली. 4-5 पिठं जे असतात आपले मल्टीग्रेन आटा, आणि त्यानंतर लसूण आणि मिरची कुटून घेतली, जेणेकरून धपाटे एकदम टेस्टी लागतील आणि खरंच खूप छान लागतात. आणि मी धपाट्यांमध्ये कांदा, कोणतेही धपाटे असो, कांदा आवर्जून टाकते, जेणेकरून खूप टेस्टी लागतं. नंतर बीटरूट ज्यूस घेतला. आणि आज माझे पिरियड्स आले होते, त्याच्यामुळे मला काहीच करावंसं वाटत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं हे सीताफेलचं क्रीम, कारण का माझा जे चेहरा आहे ना, तो खूप खाजायचा. आणि याच्या आधीही मी यूज केलं होतं, तर ते खाजणं बंद झालं होतं. मग ती संपली होती आणि मग आता खूप दिवसानंतर मी ही ऑर्डर केली आहे. आणि आज लावणार होते मी, आणि खूप चिपचिपी वाटत होतं, कारण का मला क्रीम लावायची सवय नाही आहे, पण लावली, आता काय करणार. आणि त्यानंतर माझं बाळ म्हणजे पिल्लू अ, पाढे लिहायला बसला होता, आणि तो म्हटला की तुम्ही पण लिहा पप्पा मम्मी, आणि तुम्हाला कितीपर्यंत पाठ आहेत तेही मला कमेंट करून सांगा. आणि मला तर 13-14 पर्यंतच आले, आणि नंतर पुढे ह्यांनी लिहित होते आमचे आहो, आणि आहोंना पुढचे पण येत होते. मला मात्र काही आठवत नव्हतं, कारण का खूप दिवस झालं काही आपण रिव्हिजनच नाही आहे. आपण पाढे किती वर्ष झालं म्हटलो पण नाही आहेत. आणि तुम्ही नक्की मला सांगा की तुम्हाला कितीपर्यंत पाढे येतात? मला तर 13-14 पर्यंतच येतात. आणि माझं बाळ म्हणत होतं की तुला 100चा येतो का 200चा येतो? म्हणजे आजकालची मुलं ना पुढेच बोलतात. चला मग भेटूयात. बाय.